हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू शीतल्स व्लॉग मराठी. तर आज तारीख आहे 27 डिसेंबर आणि आम्ही निघालोय पवना डॅमच्या कॅम्पिंगला. डिसेंबर महिना म्हटला ना तर सगळ्यांच्या कॉमन सुट्ट्या येतात. म्हणजे शाश्वतला आणि मला स्कूलच्या तर सुट्ट्या होत्या. मग रोजच्या धावपळीतून असं काहीतरी निवांत क्षण आपल्याला स्पेंड करायला मिळावेत म्हणून मग शाश्वतच्या बाबांनी पण 2-3 दिवस सुट्ट्या काढल्या होत्या. मग आधी असं प्री प्लॅन वगैरे काही नव्हतं, कारण बरेच दिवस आम्ही हे डिसाईड करण्यातच घालवले की नेमकं कुठे जायचं. मग खोपोलीपासून 40 किलोमीटरवर असणारं हे जे पवना डॅम आहे ना, तिथं फॅमिलीसोबत वेळ घालायला चांगलं ठिकाण आहे असं आम्हाला आमच्या फ्रेंड्सकडून कळालं. मग आम्ही 27 तारखेला निघालो दुपारी. ॲक्च्युली 4 वाजेचं चेक इन होतं आमचं, पण घरून 12:30लाच निघालो. कारण होतं लोणावळ्याला असणारं ट्रॅफिक. आम्हाला माहिती होतं वीकेंड आहे आणि लोणावळ्याला खूप गर्दी असते, खूप ट्रॅफिक मिळते. त्यामुळे वेळेवर चेक इन करणं गरजेचं होतं, कारण आम्ही आदल्या दिवशी बुकिंग केलेलं होतं. तिथे कसं असतं ना, एक दिवस 4 वाजता दुपारी चेक इन असतं आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता तुम्ही चेकआउट करू शकता. तर आम्ही प्रॉपर त्यांच्या टायमिंगला 3:30-4 वाजता पोहोचलो होतो आणि गेल्या आमच्या बुकिंगप्रमाणे ते आम्हाला म्हणजे आम्ही चेकिंग केलं अगोदर आणि आम्ही जे टेंटचं बुकिंग केलं होतं मग ते त्यांनी आम्हाला सजेस्ट करायला सुरुवात केली की तुमच्या चॉईसनुसार तुम्ही टेंट तिथे निवडू शकता. मग इथे शाश्वत आणि त्याच्या बाबांचं हेच डिस्कशन चालू होतं की नेमकं कोणता टेंट आपल्याला सुटेबल राहील, जिथे व्ह्यू पण चांगला दिसेल, आपल्याला तिघांना झोपायला स्पेस पण अशी मिळेल. इथे ॲक्च्युली सगळेच म्हणजे सेम साईज अँड शेपचे सगळे टेंट आहेत. तर मग हे दोघं हे डिसाईड करत होते इथे की आपल्याला कोणता सुटेबल राहील. मग फायनली सेकंड नंबरचा हा आम्ही डिसाईड केला, तिथे थांबायचं. तिथे आमचं लगेज वगैरे प्रॉपर ठेवलं आम्ही आणि नंतर लेकजवळ गेलो. तर इथे तुम्हाला शाश्वत दिसतोय पाण्यात दगड टाकताना. बऱ्याच दिवसांनी असा इतक्या प्रमाणात त्यांनी पाणी बघितलं आणि ॲक्च्युली रोजच्या रुटीन सोडून आम्ही काहीतरी वेगळं करायला बाहेर पडलो होतो, त्यामुळे तो पण खूप एक्सायटेड होता. त्यामुळे त्यांनी आल्या दोघांनीही पाण्यात दगड मारायला सुरुवात केली. इथे ॲक्च्युली भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत फॅमिलीसोबत करण्यासारख्या. तर तुम्ही कॅरम बोर्ड खेळू शकता, लुडो खेळू शकता, फुटबॉल आहे, क्रिकेट आहे, चेस आहे. तर बरेचसे स्पोर्ट्स पण असे इनडोअर आणि आउटडोअर गेम पण त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आम्ही 3:30-4 वाजता चेकिंग केलं, नंतर थोडा वेळ खेळलो आणि 5 वाजता त्यांचा स्नॅक्सचा टायमिंग असतो. ॲक्च्युली 5 वाजेचं स्नॅक्स आणि संध्याकाळचं स्टार्टर आणि जेवण हे सगळं त्यांच्याकडनं असतं. पण एक गोष्ट आहे की लिमिटेड असतं. तर दॅट इज अप टू युअर पॅकेज. तुम्ही कितीचं पॅकेज तिथं घेताय तर त्यानुसार ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात. तर हा काहीसा संध्याकाळचा व्ह्यू होता. निवांत असं खळखळतं पाणी, संध्याकाळचा गार वारा, आजूबाजूला नुसती हिरवीगार झाडं. त्यामुळे मन खूप शांत होत होतं, कारण हे क्षण डोळ्यात साठवून घेताना सारखं असं वाटत होतं की नाही, अजून हे डोळ्यात साठवून घ्यावेत, अजून ही संध्याकाळ थांबलीच नाही पाहिजे. तर हा संध्याकाळचा म्हणजे जेवण झाल्यानंतर 11 वाजता ते बोनफायर सुरू करतात. तर तेव्हाचा व्हिडिओ आहे. छान मस्त आपल्या चॉईसनुसार ते गाणी गातात गिटारवर आणि तो जो मोमेंट आहे ना की मध्ये शेकोटी पेटलेली आहे एवढ्या थंडीमध्ये आणि आजूबाजूला ऐकणारी, ते शेअर करणारी लोकं पण आहेत. तर हा मोमेंट फक्त एन्जॉय करण्यासारखा आहे. नंतर सकाळी 8-8:30 वाजता आम्ही नाश्ता करून चेकआउट केलं, कारण यानंतर आम्हाला गणपतीपुळेसाठी निघायचं होतं. ओव्हरऑल एका दिवसांचं पॅकेज त्यांचे चार्जेस 900 ते 1000 रुपये आहे आणि ते तुमच्या टेंटवर डिपेंड करतं. तुमच्या टेंटमध्ये जर तुम्हाला अजून फॅसिलिटी हवी असेल तर ते 1500-2000 पर्यंत पण त्यांचे चार्जेस आहेत. तर 9 वाजता आम्ही चेकआउट करून गणपतीपुळेसाठी निघालो होतो. तर हा एक दिवसासाठीचा एक्सपिरियन्स खूप छान होता. काही निवांत क्षण आपल्या कुटुंबासोबत, आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांसोबत घालवली ना तर आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन बाहेर पडतो. तसंच काहीसं माझ्यासोबत झालं होतं. तर हा होता आमचा पवना लेक कॅम्पिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि अजूनही माझे असे छान छान ब्लॉग्स बघायला मिळतील. सो बाय बाय.